मंडळ टिंकी नागपूर बाबांच्या आदेशाप्रमाणे आजची पंधरवाडीच्या याच्या बैठक चिंकुलाल भाऊ यांच्या निवासस्थानी सुरू आहे। याच बैठकीमध्ये भगवान बाबा हनुमानजी उपस्थित आहे, यांना माझा प्रणाम। तसे आपले सर्वांचे सद्गुरू महानपैकी बाबा जिंबूजी उपस्थित, यांना माझा प्रणाम। तसे आपल्या लाडक्या वादळीचे उपस्थित आईला माझा नमस्कार। आजच्या चर्चा बैठकीचे अध्यक्ष कळू यांना माझा नमस्कार। तसेच गट नंबर 10चे मार्गदर्शक शंकरराव सोनटक्के यांना माझा नमस्कार। तसेच संचालन करता येलेरे भाऊ यांना माझा नमस्कार। बसलेले मंचकार कार्यकर्ता सेवक सुरकुनीताई बालसेवक यांना माझा हृदयपूर्वक नमस्कार। प्रत्येक या मार्गामध्ये दुःखी झालेला आहे आणि मी या मार्गामध्ये मुलीच्या दुःखासाठी आलो। तत्वशब्द नियमाचे पालन केले आणि समाधानी मिळाले। या मार्गामध्ये प्रत्येक व्यक्ती या दुःखासाठी झाला, पण तत्वशब्द नियम काय आहे समजून घेतले आणि त्याप्रमाणे वागलो तर आपल्या पायाला काटा घडणार नाही। बाबाची शिकवण आहे, माझा सेवक जर तत्वशब्द नियमाचं पालन करत असेल तर त्याच्या पायाला गाठा घडणार नाही, दुःखी कष्ट गरीब राहणार नाही, तो राहील आपल्या कर्मानं। आता अनुभव म्हणजे या कटंगी टोला जिल्हा गोंदिया या गावचा अनुभव आहे। जीवनलाल पाटे आणि सूरजलाल पाटे, सूरजलाल पाटेचे 3 मुलं होते, एक जीवनलाल पाटे आणि 2 मुले वेगळे होते। जीवनलाल पाटेला बाहेर माझा खून झालेला होता, त्यांनी हा मार्ग स्वीकार केला, पण वडील दारू पित असताना तो त्या घरी राहत नव्हता आणि एक झोपडी करून गावाचे घरी राहत होता। एक दिवस काय झालं, त्याच्या आईनं असं म्हटलं का बाबा आता पोळ्याचा दिवस आहे तर तुम्ही आपण एकत्र येऊन आपण हा सण साजरा करू, म्हणून जीवनलाल पाटेच्या पत्नीला घरी बोलवलं आणि एकत्रित पोळा साजरा करण्यास ठरवलं। लक्ष्मीबाई त्या जीवनलाल पाटेच्या पत्नीचं नाव होतं आणि तिला ते भट्टीजवळ बसवलं आणि तिला म्हणे वडे भजे काढ, ते काढू लागली। इकडून सूरजलाल पाटे गावातून दारू पिऊन आला आणि दारू पिऊन आल्यानंतर त्या ताटातला वडा उचलून तो खाऊ लागला। काही वेळा त्या लक्ष्मीबाईच्या साडीला आग लागली आणि अशी आग लागली का त्याची काही विचारता सोय नाही आणि हे धावले, तिची आग उजळली। आग उजळल्यानंतर ते साडी एका थैलीत ठेवली आणि दुसरी साडी घालायला दिली। आता त्यांनी त्या ठिकाणून आपल्या झोपडीत प्रवेश केला आणि झोपडीत प्रवेश केल्यानंतर ते साडी पाहिली, पण त्या साडीला एक बी डाग नव्हता। आज ती साडी ते कटंगी टोल्याला आहे। त्या बाबाचा चमत्कार फार मोठा आहे आणि आपण त्या तत्वशब्द नियमाने चाललो आपल्याला पाटा पायाला गाळा काटा घडत नाही। एका गावामध्ये एक व्यक्ती होता, खेड्याची वस्ती होती आणि तो धार्मिक होता, पुष्कळ धार्मिक होता।